पहा MPSC 2026 ज्या विद्यार्थ्यांचा टार्गेट हा 2026मध्ये लागण्याचा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लाईक करा, डिसलाईक करा, डझंट मॅटर, हा नंतरचा भाग आहे. परंतु ज्या माध्यमातून तुमचा फायदा होत असेल, तुमच्या एक्झामचा फायदा होत असेल, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा असं मी सजेस्ट करतो. बघा, यामध्ये आपण काय घेणार आहोत, करंट अफेअरचा सेक्शन आपण पाहणार आहोत. तो म्हणजे MPSC कंबाईन 2024 आणि 25. म्हणजेच आपण काय करणार आहोत, वर्सेस म्हणजेच काय करणार आहोत, आपण याच्यामध्ये नोट डाऊन करणार आहोत की नेमकं प्रश्न 24मध्ये विचारले कसे आणि 25मध्ये विचारले कसे. याच्या अकॉर्डिंग आपण चेक करणार आहोत की 2026ला कसे प्रश्न येऊ शकते. ठीक आहे, आता बघा सुरुवात करणार आहोत आपण 2024 पासून. बघा 2024 कंबाईन ग्रुप बी, ठीक आहे, प्रिलिम्समध्ये विचारलेले प्रश्न जे की GS मध्ये होते. बघा याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता बघा एक महत्त्वाची गोष्ट बघा, याच्यामध्ये आपण हे उत्तर जे आहे हे चेक करणार आहोत का नाही, कारण की उत्तर चेक करण्याचा काही अर्थ आहे का नाही. आणि जे विद्यार्थी उत्तर चेक करत असेल तर समजून घ्या तुमची तयारी 2030साठी आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे. पहा पहिला प्रश्न काय, द इंडियन नेव्ही. बघा इथं काय दिलेलं आहे, द इंडियन नेव्ही ॲट द रेट 75 रेमिनिसिंग द वायज या पुस्तकाचे लेखक कोण. बघा पुस्तकाचे लेखक विचारलेले आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया, ते म्हणजे उस्ताद रशीद खान. बघा याच्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला, घराने विचारलेलं आहे. आता एक नोट डाऊन करा, 2024मध्ये जो पेपर आलेला आहे. आता बघा 2024 यामध्ये आपण एक मेन्शन करू, ते म्हणजे 2024. बघा 2024मध्ये प्रिलिम्स कितीवर लागली होती, ते लागली होती 65. ठीक आहे, परंतु 2025 म्हणजे जे एक्झाम 2026मध्ये झाली तिचे किती लागला आहे कट ऑफ, तो म्हणजे 51.25. का बरं इतका कमी झालेला आहे, तर त्याचं उत्तर आपण या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, घराणे. याच्यात घराणे विचारले आहे, त्यानंतर आपल्याला कोणतं विचारलं आहे, पुस्तक. ठीक आहे, परंतु 2025मध्ये हे कॉपी केलं नाही आहे, म्हणजे आयोगाने काय केलेलं आहे, त्याचा पॅटर्न चेंज केलेला आहे. बघा हा जो क्रमांक आहे कसा 65वरून 51.25 हा का बरं इतका कमी झाला, तर बघा हे विद्यार्थ्यांवर डिपेंड नसते, हे राहते एक्झामिनवर. एक्झाम अगर हार्ड आली म्हणजेच क्वेश्चन असे आले की जे आपण ज्या क्वेश्चनपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, तेव्हाच रिझल्ट आपला काय होतो, कमी होऊन जातो. बघा त्यांचा जो पॅटर्न आहे, जो रेग्युलर, तो पॅटर्न फॉलो न करता त्यांनी दुसराच पॅटर्न फॉलो केला, म्हणजेच विद्यार्थ्यांचा कसं झाला आहे, विद्यार्थ्यांना ते प्रश्न अटेंडच नाही झालेला आहे. बघा याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, घराने विचारले आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, आता पुढचा प्रश्न कशा आहे, योजनेवर. बघा आता बघा यामध्ये योजना विचारलेली आहे, परंतु 2025मध्ये आपल्याला योजना विचारलीच नाही. ठीक आहे, ओरुनो डोई 0.2 2.0, ठीक आहे, ही योजना विचारलेली आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, आता बघा याच्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला, बोधवाक्य. हा देखील युनिक प्रश्न होता. ठीक आहे, बोधवाक्य आतापर्यंत विचारलंच नव्हतं, पण 2024मध्ये हे बोधवाक्य विचारलेलं आहे, पण 25मध्ये हे कंटिन्यू केलेलं नाही आहे. ठीक आहे, हे जे सूर्यकिरण आहे, हवाई दल, कसरत, याच्यामधलं आपलं बोधवाक्य विचारलेलं आहे. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणती, आता बघा ह्या प्रश्न कशावर डिपेंड आहे, हा आहे नोबेल. ठीक आहे, नोबेलवर डिपेंड आहे. आता बघा नोबेल कोणाला भेटला 2024चा, जॉन फॉसे. कशामध्ये, साहित्य, पण त्याच्यामध्ये हा युनिक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हा देखील एक टफ प्रश्न आहे, कारण की सिंपल प्रश्न विचारलेले नाही तुम्हाला. जॉन फॉसे कुठला साहित्य मिळालेलं आहे, कशामध्ये नोबेल मिळालेलं आहे, त्यांचे पुस्तकं एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, हा देखील एक टफ होता. आता बघा पुढचा प्रश्न, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मोहीम दिलेली आहे. ही मोहीम कधीची आहे बघा, याच्यामध्ये काय डिसेंबर 2022ची ही मोहीम आहे. विचारली कधी आहे, 2024ला. ठीक आहे, 2 वर्ष आधीचं करंट अफेअर. म्हणजे हे देखील गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत चला. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय शिकणार आहोत, फक्त आणि फक्त प्रश्नाचे उत्तर नाही पाहणार आहोत ते बालवाडीसारखं. आता याच्यामध्ये काय करणार, आपण तर्क डेव्हलप करणार आहोत की नेमका आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकते. बघा 2024ची जी एक्झाम होती, ठीक आहे, 2024च्या एक्झामसाठी आपल्याला काय विचारलेलं, 2022चा म्हणजे 2 वर्ष आधीचं करंट अफेअर विचारलेलं आहे. हे देखील नोट डाऊन करत चला. त्यानंतर बघा हा अशा प्रकारचा इंडेक्स जो आहे, बघा अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 हा पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाइम असा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, याआधी आपल्याला विचारत होते, परंतु अशा प्रकारचा कधीच विचारला नाही. ठीक आहे, हे 2024मध्ये विचारलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न कशामध्ये दिलेला आहे, स्टेडियमवर. ठीक आहे, हा GSचा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, आता त्यानंतर बघा याच्यामध्ये आणखी काय गोष्ट आहे महत्त्वाची. बघा याच्या आधी काय पाहिलं आपण, घराणं. याच्यानंतर आता काय दिलेलं आहे, व्यक्तिविशेष. म्हणजेच याचे बघा याच्यामध्ये BN गोस्वामी जे आहे यांचा संबंध विचारलेला आहे आपल्याला, कशा संबंधित आहे. ठीक आहे, आणि हा प्रश्न देखील एक टफ आहे. का बरं, कारण की एक न्यूजपेपरमध्ये एक हेडलाईन आली होती, ते म्हणजे कला इतिहास. ठीक आहे, या प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर आपण तर्क बांधू शकतो की MPSC आयोग कुठे जाऊ शकतो, कुठचे प्रश्न विचारू शकतो आपल्याला. ठीक आहे, नुसतं पुस्तक वाचण्यामुळेच आपण पेपर काढू शकतो का, ह्या गोष्टी डिपेंड आहे. आता बघा पुढचा प्रश्न, लक्षद्वीप संदर्भात. आता बघा हे जे केंद्रशासित प्रदेश आहे याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहे, पण कसे एकदम किचकट प्रकारचे. ठीक आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये आकारमान, हे बऱ्याचशा गोष्टी अशा विचारल्या आहे जे आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, परंतु एक युनिक गोष्ट म्हणजे छोटे छोटे नॉर्मल गोष्ट. बघा लक्षद्वीप याची राजधानी
आता इथं राजनांद दिली आहे, ठीक आहे. या प्रकारचे आपल्याला कन्सेप्ट वाईज अगर प्रश्न विचारले तर त्यामध्ये आपण कसं काय प्रश्न हँडल करावं हे देखील आपल्याला महत्त्वाची गोष्ट होणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, केंद्र सरकार. आता बघा याच्यामध्ये योजना विचारली आहे, काय आहे, संगठन से समृद्धी, ठीक आहे. हे मंत्रालय, आता हे बघा याचे उत्तर पाहायची गरज आहे का नाही, परंतु एक लक्षात घ्या प्रश्नाचं स्वरूप कसे होतं. त्यानंतर बघू प्रश्न. आता बघा 2025 जो ग्रुप बी, आता याची परीक्षा कधी झाली होती, 4 जानेवारी 2026ला, ठीक आहे. 4 जानेवारी 2026ला परीक्षा झाली होती. परंतु याच्यामध्ये आता बघा जो आपण डाटा पाहिलेला आहे 2024चा, याच्यामधलं आयोगाने एकही कंटिन्यू केलं नाही. म्हणजेच जो पॅटर्न असतो त्याचा रेग्युलर आपण कसं करत असतो, MPSC आयोगाचे प्रिलिम्सचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपण फॉलो करत असतो, त्याच्या अकॉर्डिंग आपण अभ्यास करत असतो. परंतु तशा प्रकारचं कुठल्याच प्रकारची मुवमेंट इथं झाली नाही. बघा आता याच्यामध्ये प्रश्न काय दिलेला आहे, पहिलाच प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, दरवर्षीप्रमाणे जो 9 सप्टेंबर आहे हा दिनविशेष आहे, ठीक आहे. दिनविशेष विचारलेला आहे, परंतु दिनविशेष कोणता बघा, जागतिक संगीत दिन. आजपर्यंत अशा प्रकारचा दिन विचारलाच नाही, ठीक आहे. नॉर्मल दिवस विचारले गेले आहे, परंतु हे संगीत दिन वगैरे हे युनिक विचारलं आहे त्यांनी, ठीक आहे. आणि सोबत त्यांची थीम दिलेली आहे, ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी 2025मध्ये, आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, हा अवॉर्ड, ठीक आहे. परंतु हा जो पुरस्कार आहे हा एकदम वेगळा आहे. म्हणजेच जसं आजपर्यंत आपण पुरस्कार पाहत गेलेलो आहोत, ठीक आहे, आयोग विचारत गेलेले आहे, आपण त्याला फॉलो करत आलेलो आहोत, पण अशा प्रकारचा पुरस्कार आपण कुठंच पाहिलं नाही, ठीक आहे. अशा प्रकारचे म्हणजे बघा आयोग काय करत आहे, आपली जे स्ट्रेंथ आहे आपण इथपर्यंत पोहोचू शकतो अभ्यासपर्यंत, पण आयोग माहिती आहे का त्याच्या पलीकडे, जिथपर्यंत आयोग विचारत आहे आपण तिथपर्यंत जात नाही आहोत, किंवा आपण जिथपर्यंत अभ्यास करतो आयोग त्याच्या पलीकडे जात आहे. म्हणजे जाणून का बरं, कारण की जे विद्यार्थी एकदम डीप आणि सखोल अभ्यास करते त्यांचाच रिझल्ट येणार, अशा प्रकारची आयोगाची थिंकिंग आहे, ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न, आता जोडे लावामध्ये विचारलेला आपल्याला काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे काय, साहित्य अकादमी पुरस्कार 2025, ठीक आहे. हा कॉमन आहे, इथपर्यंत विद्यार्थी पोहोचू शकते, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये बघा हा एकदम इझी प्रश्न दिलेला आहे. कोणता इझी आहे, परंतु एक लक्षात घ्या, हे जे नियुक्ती आहे हे आपण जशी वाचलेली आहे, महत्त्वाचे आपण जे राजकीय घडामोडी नियुक्ती पाहतो त्याच्यामधली ही नियुक्तीच नाही आहे, ठीक आहे. एकदम महत्त्वाची नियुक्ती नाही आहे, परंतु हे युनिक पद्धतीने विचारली गेलेली नियुक्ती आहे, ठीक आहे. एअर न्यूझीलँडचे बघा जुलै 2025मध्ये काय आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण होते, बघा याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बघा आपण इथपर्यंत विचार करू शकत नाही त्या टाईपमध्ये MPSC विचार करत आहे. म्हणजे पुढचा 2026चा पेपर हा कसा येऊ शकतो, त्यामध्ये जीके कसं येऊ शकतो हे देखील आपण इथं अंदाज बांधू शकतो, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला माहिती आहे का राज्यसेवा, MPSC राज्यसेवेचा थोडीशी झलक पाहायला मिळणार आहे. याच्या आधी राज्यसेवेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. बघा इथं योग्य कथन ओळखलेलं आहे. आता बघा वाराणसी येथे जुलैमध्ये झालेलं जे हे आहे काय अधिवेशन आहे किंवा परिषद आहे, याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, युवा आध्यात्मिक शिखर परिषद. अशा प्रकारची परिषद आपण MPSC कंबाईनला तरी सहजासहजी आपण वापरत नव्हतो किंवा वाचत नव्हतो, ठीक आहे. पण आयोग तिथपर्यंत पोहोचलेला. हा सिलेबस कुठला आहे तर राज्यसेवेचा मानू शकतो आपण, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025ची थीम देखील विचारली आहे. म्हणजे बघा थीमला महत्त्व दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टी थीमला महत्त्व दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे निर्माण होतो, बघा द्रोणाचार्य पुरस्कार हा आपण रेग्युलर आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही, हा कंबाईनला नेहमी विचारला जातो, अशा प्रकारचे पुरस्कार विचारले जाते, ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही आहे, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं बघा आपल्याला सेकंड टाईम नियुक्ती विचारली आहे. बघा इथं नियुक्ती दिली आहे, परंतु नियुक्ती कशा प्रकारची आहे बघा, ऑगस्ट 2025मध्ये. आता बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF, ठीक आहे, याच्यामध्ये जो महत्त्वाची नियुक्ती झाली आहे कार्यकारी संचालक म्हणून, हे बघा हे सिंपल प्रश्न आहे, ठीक आहे. हा उर्जित पटेल होता, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु एक लक्षात घ्या, म्हणजे नियुक्तीला महत्त्व दिलं आहे, आणि नियुक्ती कशी तर आंतरराष्ट्रीय, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाची नियुक्ती विचारलेली आहे, हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे IMP करून ठेवा. बघा पहलगाम हमला झाला होता, ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु आयोगाने हा प्रश्न किती घुमून विचारलेला हे देखील महत्त्वाचं आहे. बघा इथे काय विचारलेलं आपल्याला, पहलगाम संबंधित. एक लक्षात घ्या, पहलगाम कोणत्याच विद्यार्थ्यांनी इतक्यापर्यंत डीपमध्ये जाऊन विचार केला नसेल, ठीक आहे. अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर ठीक आहे, माता वैष्णवी मार्गावर पहलगाम एक महत्त्वाचे ट्रायझरिंग कॅम्प आहे, एकदम महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर हे अशा प्रकारचे आयोग माहिती आहे का आपल्याला विचारून का बरं राहिले, म्हणजे याच्यामध्ये आयोगाला काय माहिती आहे काय, सातत्य पाहिजे. जो विद्यार्थी MPSC करतो तो किती डीपमध्ये अभ्यास करतो आणि किती डीपपर्यंत अभ्यास, किती तर्क लावू शकतो, अशा प्रकारचा तर्कवाईज पेपर काढलेला आहे, ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, AI. बघा AI सध्या AI मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट घडामोडी घडत आहे, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये माहिती आहे काय, सहअध्यक्षतेमध्ये म्हणजे पॅरिस AI ॲक्शन परिषद 2025 मध्ये झाली होती, ठीक आहे. अशा प्रकारची परिषद तुम्हाला विचारत आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो महत्त्वाचा डेटा आहे तो आपण आयोगाकडून अपेक्षित आहे, ठीक आहे. आपल्याला
अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे दृष्टिकोन ठेवून आपण पुढचा अभ्यास म्हणजे 2026ची पेपर आपण अगर क्रॅक करायचा असेल तर तो अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवूनच करू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 2025-26 बघा याच्यामध्ये काही हा प्रश्न एकदम सिंपल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा इश्यू नाही आहे. ठीक आहे. 6.5 ठीक आहे 6.5 आपली GDP होती हे कॉमन आहे. ठीक आहे. हा कशातला आहे तर बघा हा आहे आर्थिक वर्षामध्ये जो आपण संकल्प दिलेला आहे त्याच्यामधला प्रश्न आहे. काही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा हे महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा सप्टेंबर 2024मध्ये खालील नवी दिल्लीमध्ये बघा नवी दिल्ली येथे झालेले आहेत. काय झालेलं आहे तर कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम. ठीक आहे. यामध्ये हे जे समिट झाली होती. ठीक आहे. याचे उद्घाटन विचारलेले आहे. ठीक आहे. कोणी केले आहे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इतक्या डीपमध्ये जाऊन आपल्याला आयोग प्रश्न विचारत आहे. हे देखील आपल्याला महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे आणि याच्या अकॉर्डिंग आपण अभ्यास करू तर त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीचा सारांश आला पाहिजे. म्हणजे आयोग कुठपर्यंत जात आहे कुठपर्यंत आयोग आपले डेफिनेशन ठेवत आहे या प्रकारे आपण अगर अभ्यास करू 2026साठी तर आपण हा दृष्टिकोन ठेवू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये बघा फेब्रुवारी 2025मध्ये आता बघा याच्यामध्ये माहिती आहे काय उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे डेप्युटी CEO यांचे देखील विचारलेले आहे. हे देखील महत्त्वाचे आहे. परंतु नियुक्ती विचारली आहे म्हणजे आता बघा थर्ड टाइम नियुक्ती आली आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये नियुक्तीला किती महत्त्व दिले आहे हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा 2030 पर्यंत आता बघा याच्यामध्ये अपेक्षित काय आहे तर जागतिक सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कुठे बांधणार आहे. म्हणजे बघा जे चालू घडामोडी आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण कशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत जाऊ शकतो अभ्यास करताना हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला सांगतो की आयोग आपल्याला फक्त आणि फक्त राष्ट्रीय किंवा स्टेट लेवलपर्यंत आपल्याला विचारत नाही आहे. आता तो आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत विचारत आहे. पुढचा प्रश्न बघा भारतात बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट ठीक आहे या प्रकल्पाचे उद्घाटन सतलज. आता बघा याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की 2024 एप्रिल ठीक आहे हे डेट दिलेली आहे आणि हे याच्यामध्ये विचारलेलं आहे की याचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जलविद्युत केंद्र हे कुठल्या ठिकाणी स्थित आहे. ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर बघा 2025 आता बघा मे 2025मध्ये ऑडी इंडिया ब्रँड अँबॅसिडर कोण होते. बघा हा देखील प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे कारण की अशा प्रकारचा प्रश्न आयोग अपेक्षित होतो परंतु इतका डीप हे विचारू शकत नव्हते. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला आयोग विचारत आहे तर म्हणजे 2026साठी आपण जो दृष्टिकोन ठेवत आहोत आणि आपल्याला बघा GS माहिती आहे का करंट अफेअर 15 मार्काचा असते. अत्यंत महत्त्वाचा वेटेज असतो बरं. याला अगर आपण मिस केलं तर आपला रिझल्ट एकदम कुमकुवू शकतो. ठीक आहे. एकदम महत्त्वाची गोष्ट अशी की 2025 आणि 2024 यांच्यामध्ये जो डिफरंट आहे नियर अबाउट 12 ते 13 मार्काचा डिफरंट आहे. म्हणजे 12-13 मार्क कमी झालेले आहे. का बरं कारण की अशा प्रकारचा प्रश्न विचारलेले गेले आयोगाकडून. कारण की 2024मध्ये बघा 2024मध्ये आपल्याला जो पेपर आलेला होता त्या पेपरच्या अकॉर्डिंग 2025चा पेपर हा त्याच्या अकॉर्डिंग आलेलाच नाही आहे. म्हणजे खूप युनिक प्रकारे विचारलेला आहे. बघा आपण 2024 आणि 2025 हे दोन पेपर जे आहे हे युनिक काढलेले आहे. का बरं युनिक काढलेले आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की 2024मध्ये विचारलेले GSचे प्रश्न आणि 2025मध्ये हे 24चे याला 25ला फॉलो केले नाही आहे. हे युनिक प्रकारे विचारले आहे. त्यामुळे 2026चा अगर टार्गेट करतो आपण तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे 25 आणि 24 याच्यामधला जो डिफरंट आहे किंवा याच्यामधला जो डिस्टन्स दिसून पडतो आपण तो डिस्टन्स आपल्याला 2026मध्ये भरून काढायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन जर तुम्ही 2026च्या पेपरसाठी ठेवणार तरच तुमचा GS हा 2025-26मध्ये चांगला बेटर येणार आहे. 15पैकी नियर अबाउट तुम्हाला 13-14 मार्क मिळू शकते. ठीक आहे. अशाच प्रकारचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्र नोकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक दिली असेल जाऊन तिला जॉईन व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.